नमस्कार मित्रांनो, संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी आपल्या आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ आपले पाहून घ्या. तर मित्रांनो, आपण हे टेस्ट सिरीज कंटिन्यू अशी ठेवणार आहे. जोपर्यंत पोलीस भरतीचे संपूर्ण जिल्ह्याचे पेपर होत नाही तोपर्यंत आपली टेस्ट सिरीज ही कंटिन्यू चालू राहणार आहे. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि जास्त वेळ वाया न घालवता मित्रांनो, आज आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. आता यातील काय करायची, चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आहे. तर बघा, लोकनायक म्हणजे जयप्रकाश नारायण, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 ही आपली चुकीची जोडी आहे. चुकीची जोडी बघा, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर ही जोडी चुकीची आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. ऑप्शन बघा 14, 15, 13 आणि 12. तर अहमदनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या आहे 14. लक्षात राहू द्या, किती तालुके आहेत अहमदनगर जिल्ह्यात? तर 14 तालुके आहेत. तिसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजीवी ठरले? खालीलपैकी कोणते समाजसुधारक आहेत जे अल्पजीवी ठरलेले आहेत? ऑप्शन बघा, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे आणि महात्मा फुले. तर खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजीवी ठरले? तर मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर हे समाजसुधारक अल्पजीवी ठरले होते, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. चौथा प्रश्न बघा, भारत चीन युद्ध कधी झाले? एकदम महत्वाचा प्रश्न, भारताचे आणि चीनचे युद्ध केव्हा झाले होते? ऑप्शन बघा 1970, 1962, 1971 आणि 1959. तर भारत आणि चीन यांचे युद्ध झाले होते 1962 या साली. लक्षात राहू द्या, 1962 या साली. पाचवा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय विचारलेले आहे आणि ते कुठे आहे? ऑप्शन बघा, मॉस्को, न्यूयॉर्क, हेग आणि पॅरिस. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय जे आहे ते हेग या ठिकाणी नेदरलँड या देशात आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. सहावा प्रश्न बघा, विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षाचा असतो. आता विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन बघा 6, 1, 5 आणि 3. तर विधान परिषदेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ जो असतो तो 6 वर्षाचा असतो. लक्षात राहू द्या, किती वर्षाचा कार्यकाळ असतो? तर 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. सातवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? ऑप्शन बघा, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना, एकलव्य निवासी शाळा योजना. तर एकलव्य निवासी शाळा योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी संबंधित नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर आहे. आठवा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी ओळखायची आहे. ऑप्शन बघा, रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश, मयूराक्षी प्रकल्प पश्चिम बंगाल, तिहरी प्रकल्प उत्तराखंड आणि भद्रा प्रकल्प कर्नाटक. तर मयूराक्षी प्रकल्प जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये आहे, हे बरोबर आहे. तिहरी प्रकल्प जो आहे तो उत्तराखंडमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. भद्रा प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. पण रिहांद प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे, हा प्रकल्प चुकीचा आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नववा प्रश्न बघा, सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? इथून मागे भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, अजूनही रिपीट होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित असे प्रश्न बघून घ्या. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? चंदीगड, श्रीनगर, अमृतसर आणि पाटणा. तर मित्रांनो, सुवर्ण मंदिर जे आहे ते अमृतसर या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या, कुठं आहे? अमृतसर या ठिकाणी. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे. 10वा प्रश्न बघा, बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत टिंबटिंब पठार आहे. पहिला ऑप्शन बघा, बोलिव्हियाचे, ग्रेट बेसिनचे, चियापासचे, आशिया मायनरचे. तर बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत बोलिव्हियाचेच पठार आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1
आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? आता कलम 280 कशाशी संबंधित आहे ते खालील पर्यायातून निवडा. ऑप्शन बघा, भारतीय निवडणूक आयोग, भारतीय नियोजन आयोग, भारतीय वित्त आयोग आणि संघ लोकसेवा आयोग. तर राज्यघटनेतील कलम 280 जे आहे, 280 कलम ते भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे. लक्षात राहू द्या, भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे. 12वा प्रश्न बघा, गौताळा अभयारण्य कन्नड तर भद्रा मारुती कोणत्या ठिकाणी? आता गौताळा अभयारण्य जे आहे ते कन्नड या ठिकाणी आहे, तर भद्रा मारुती कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन बघा, दौलताबाद, सोयगाव, खुलताबाद आणि पैठण. औरंगाबाद जिल्ह्यातील म्हणजेच आताच्या संभाजीनगर जिल्ह्यातील भरतीमध्ये हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी कोणी छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गौताळा अभयारण्य जे आहे ते कन्नड या ठिकाणी आहे, तर भद्रा मारुती कोणत्या ठिकाणी आहे? तर भद्रा मारुतीचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर खुलताबाद या ठिकाणी भद्रा मारुतीचे जे स्थान आहे. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 13वा प्रश्न बघा, भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? ऑप्शन बघा, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि राजा राममोहन रॉय. तर भारत सेवक संघाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखलेंनी केलेली आहे. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. भारत सेवक संघाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले. 14वा प्रश्न बघा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण होते? आता जैन धर्माचे विचारलेत कोणते शेवटचे तीर्थकार? ऑप्शन बघा, पार्श्वनाथ यापैकी नाही, वर्धमान, महावीर आणि ऋषभदेव. तर जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार होते वर्धमान महावीर. लक्षात राहू द्या, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार होते. 15वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता यातील तुम्हाला 3 चुकीचे आहेत आणि त्यापैकी एक योग्य आहे, असे तुम्हाला एक योग्य विधान निवडायचे आहे. पहिलं विधान बघा, नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे आणि नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे. तर मित्रांनो, नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य शासनाला आहे. लक्षात राहू द्या, कोणाला आहे? राज्य शासनाला हा अधिकार आहे. 16वा प्रश्न बघा, मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास टिंबटिंब म्हणत असे. आता मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हणत होते? ऑप्शन बघा, राजपाल, अमीर, राजुका आणि कोतवाल. तर मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास राजुका असे म्हटले जात होते. काय म्हटले जात होते? राजुका. 17वा प्रश्न बघा, आंबोली घाट टिंबटिंब मार्गावर आहे. आता आंबोली घाटाचा मार्ग तुम्ही सांगायचा आहे. ऑप्शन बघा, वाई, महाबळेश्वर, कोल्हापूर, राजापूर, कोल्हापूर ते सावंतवाडी, पुणे ते बारामती. तर आंबोली घाट हा कोल्हापूर ते सावंतवाडी, कुठे? कोल्हापूर ते सावंतवाडी या मार्गावर आहे. 18वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? आता डाळीचे पीक कोणते नाही असे विचारलेले आहे. ऑप्शन बघा, हरभरा, मका, तूर आणि मसूर. तर मित्रांनो, डाळीचे पीक यापैकी नाही ते म्हणजे मका. लक्षात राहू द्या, मका हे डाळीचे पीक नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा, संख्याशास्त्रामध्ये टिंबटिंब माहितीचा अभ्यास केला जातो. संख्याशास्त्रामध्ये टिंबटिंब माहितीचा अभ्यास केला जातो. तर कोणत्या माहितीचा अभ्यास केला जातो? ऑप्शन बघा, गुणात्मक, रचनात्मक, काल्पनिक आणि संख्यात्मक. तर संख्याशास्त्रामध्ये संख्यात्मक माहितीचा अभ्यास केला जातो. संख्यात्मक माहितीचा अभ्यास केला जातो. 20वा प्रश्न बघा, भूटान या देशाची राजधानी कोणती आहे? आता भूटान देशाची राजधानी कोणती? ऑप्शन बघा, ढाका, काठमांडू, थिम्पू आणि हवाना. तर भूटान देशाची राजधानी आहे मित्रांनो थिम्पू. लक्षात राहू द्या, भूटान देशाची राजधानी काय आहे? थिम्पू. तर मित्रांनो, आजचे हे होते 20 प्रश्न. तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही ज्यांनी कोणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.